गुड मॉर्निंग एव्हरीवन. कसे आहात तुम्ही सगळे? आत्ता वाजले आहेत सकाळचे 6:30. मी निघते दादा, वहिनी, प्रिशासोबत पुण्याला जायला. आणि 2 दिवस शूट नाही करता आलं, ब्लॉग नाही बनवता आला बिकॉज ऑफ माय थ्रोट. आत्ता पॅकिंग थोडीशी राहिली आहे माझी. खूप मिस करेन या जागेला, मम्मी पप्पांना. माझा व्लॉगिंग पार्टनर गेला लातूरला, अद्वैत. अवनी, आमचे बरेचसे फॅमिली मेंबर्स आले नाहीत, त्यांनाही खूप मिस केलं. आत्ता सध्या आम्हाला निघायची घाई आहे, कारण की जेवढा लवकर निघू तेवढा लवकर ट्रॅफिक आम्हाला टाळता येईल. दिवाळी खूप छान गेली. माझी हेल्थ थोडीशी मध्ये खराब झाली होती, बट आय एम फीलिंग बेटर नाव. सो दादा आता चालला आहे आंघोळीला. मी 4:15 उठले. तुम्हालाही असं होतं का? मला रात्रीभर झोपच नाही लागली. उद्या जायचं असेल कुठे तर आदल्या रात्री झोप नाही लागत एक्साइटमेंटमुळे. आणि आज मी माझ्या आहोंना पण भेटणार आहे, सो त्याची एक्साइटमेंट थोडीशी वेगळी आहे. मी त्यांना भेटू नाच, इफ ही इज ओके विथ कॅमेरा, बीइंग इन फ्रंट ऑफ द कॅमेरा. आय आस्क हिम. तर मी नक्की भेटून माझ्या आहोंना तुम्हाला. सुट्टी कशी गेली कळलंच नाही. सो आता आम्ही थोडासा नाश्ता वगैरे करू. नाश्ता करून बॅक टू पुणे. ये ये तेजा का है, या पकड़ो. घालना है तो घालो. गार तर लागतंय. थोडा वेळच ना. बॅक टू पुणे. पुणे तिथे काय पुणे. मग औरंगाबाद ट्रिप सक्सेसफुल बट मिस करते सगळ्यांना. हो. आपण सगळ्यात लेट जातोय बहुतेक. सगळ्यांना बाय बाय करून आपण लेट झालो. आपण लेट जातोय. बघू नेक्स्ट वर्षी मे बी पनवेल काम हे करता येईल आपल्याला. येस. चालेल. माझ्या हातचा फराळ. तुझ्या हातचा पराठा. पराठा पराठा नाही, फराळ. फराळ फराळ इट्स तू फराळ. काय केलं यावेळेस फराळा? मी काहीच नाही केलं, खायचं काम केलं. खायचं काम केलं. कोणीतरी अप्रिशिएट पण करायला पाहिजे ना. डोशाला पोपट झालं. चलो चलो चलो. तू कुठे चालली आज? हाय, गुड मॉर्निंग. क्या लाया? ब्रेकफास्ट. मम्मी अगं बाई, जाताना सगळेच गुन्हे करतात. सगळे गुन्हे करतात जाताना. हाँ चलो. पप्पी मला पप्पी दे. ती गाल पुढे करते. इकडे इकडे इकडच्या. आज तुझ्या मांडीवर बस. हा अगं बाया. सो आता एका ठिकाणी थांबलोय. दादाला चहा प्यायचा आहे आणि आता मागवला आहे वडापाव. मी थोडेसे केस काल ट्रिम केले, कारण की माझे केस फार गळत होते. नगरपर्यंत पोचलोय. नगरच्या पुढे आय गेस अजून 2.5 hours लागतील आम्हाला. सो आम्ही नाश्ता थोडाफार घरी केला होता. आता थोडीशी भूक अजून लागली आहे. सो चहाची वेळ झाली आहे. सो वडापाव आणि हो
2 दिवस नाही शूट करता आलं. याचं कारण हे होतं की घरी पप्पांचे फ्रेंड पण आले होते. सो काही जण तेवढे कम्फर्टेबल नसतात कॅमेरासमोर. आणि प्लस आय वॉज गोईंग थ्रू माय थ्रोट इन्फेक्शन, फीवर, कोल्ड, कफ, यू नेम इट अँड आय वॉज गोईंग थ्रू इट. सो हे सगळं होत होतं. 2 दिवस आराम केला. अँटीबायोटिक्सवरती होते मी. आता होपफुली रिकवर्ड झाले हैं, तो देखते हैं आगे क्या क्या होता है. Meanwhile, I can show you what Dada is having. यम्मी वडापाव. खरंच चहा कॉफी कुठपर्यंत आहे. मला अजून एक न्यूज द्यायची होती. हे की माझ्या दीराचं लग्न आहे आत्ता 27 नवंबर. देवर जी की शादी है लोचली में अपने देवर की बारात लेके. सो त्याच्यासाठी पण एक्साइटेड आहे खूप. किती शूट करेन, काय शूट करेन माहिती नाही. गावाकडे जायचं आहे, ट्रॅव्हलिंग होणार आहे, खूप लोक भेटणार आहेत. जसं जमेल तसं शूट करेन आणि ते पण लग्न कव्हर करायचा प्रयत्न करेन. सो आत्ता आहोत आम्ही सुपाच्या अलीकडे. अहमदनगरचा बायपास. अहमदनगरचा बायपास तिला थोडंसं पुढे. ओके. आणि आपल्याला पुण्याला पोचायला किती वेळ लागेल तिथून? अप्रॉक्सिमेटली 2.5 तास. 2.5 hours जसं मी मगाशी म्हटलं. सो पेटपूजा चालू आहे. येताना पण आम्ही पेटपूजा केली. आता जाताना पण पेटपूजा करतो. लोक कमी झालेत. मी, दादा, प्रिशा आणि वहिनी. इथला वडापाव मला खूप आवडतो म्हणून आम्ही इथं नेहमी येतो. नसलाच लागतं हे. मी पहिल्यांदा खाणार आहे. मी वडापावची एवढी फॅन नाही आहे, पण वहिनीने रेकमेंड केलं आहे. सो आय हॅव टू ट्राय. सो मी टेस्ट करते आणि सांगते. तुला मग किती बाय. तू कुठे गेले होते मला सोडून? तू फटाके फोडले का? फटाके फोडले? फटाके फोडले? कोण आहे? कोण आलाय किकू? खाली लावायचंय. त्रिशू दीदी आम्हाला घेऊन खेळ ना ग. सांगितलं पण नाही. किकू कोणाचं घर आहे? हे माझं घर आहे आणि हे प्रिसुदीचं घर आहे. असं जाते. हा. तिला अगं प्रिशू दीदी काय घेऊन आली तुझ्यासोबत खेळायला? थँक्यू प्रिशू दीदी. तुला पापी माझा हाऊस. हाय गायज, इट्स मी अगेन. सो मी फायनली पोचले माझ्या घरी. आत्ता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि थोडासा वेळ काढायचा होताच तुमच्यासाठी, कारण की लास्ट व्लॉगनंतर काय काय घडामोडी घडल्या मला सांगायच्या होत्या तुम्हाला. सो लास्ट आपण पाहिलं शेताकडे असताना जेवण सगळ्यांनी ऑब्व्हियसली नॉनव्हेज खाल्लं, बट मी व्हेज खाल्लं. मी काय व्हेज खाल्लं ते तर मी तुम्हाला दाखवलंच होतं. जेवण खूप स्वादिष्ट होतं, अप्रतिम होतं. खूप मज्जा केली आम्ही सगळ्यांनी मिळून तिथे. आणि तिकडेच असताना अराऊंड 6:30 अज्जू मामांची फॅमिली म्हणजे छोटे मामा, सुकेशनी मामी, अद्वैत, अवनी आणि थोड्या वेळानंतर तेजस, ते सगळे आपापल्या घरी गेले. बाकीचे उरलेले आम्ही परत आलो घरी आमच्या. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी माझा
सेकंड नंबरचा भाऊ तन्मय, त्याचे ट्विन्स स्नेहल भाभी, नाना मावशी, ते सगळे गेले. आणि मी, दादा आणि वहिनी आम्ही राहिलो. मम्मी पप्पा तर थांबणारच होते काही दिवस तिथे. सो हे सांगायचं होतं की मम्मी पप्पांनी खूप सुंदर घर सजवलं होतं आम्ही येणार म्हणून. लाईकवाईज डॉक्टर मामींनी आजूआई आणि स्वप्नील त्यांनी पण तिकडे खूप छान घर सजवलं होतं आम्ही सगळे येणार म्हणून. शेतावरती जेवणाची सोय खूप छान झाली होती. तिथेच राहू वाटत होतं, बट अनफॉर्च्युनेटली आम्हाला परत घरी यावं लागत होतं. आणि सांगायचं हे होतं, रादर मला म्हणायचं हे होतं की थँक्यू सो मच माझ्या मम्मी पप्पांना, मावशी, नाना, माझे भाऊ, वहिनी, मामी, माझे भाऊ, म्हणजे स्वप्नील, तेजस, त्या लोकांना, किंवा ज्या मार्गाने लाईक फेसबुक असू दे, इंस्टाग्राम असू दे, व्हॉट्सॲप असू दे किंवा कॉल असू दे, तुमच्या सगळ्यांचे विशेस आणि सगळ्यांचे अभिप्राय आणि माझ्या रिकव्हरीसाठीचे जे मेसेजेस होते ते मला मिळाले, माझ्यापर्यंत पोचले. सो थँक्यू सो मच ज्यांनी माझ्या रिकव्हरीसाठी प्रे केलं, विश केलं. आता थोडीशी बँड वाजलेली आहे अजूनही घशाची, पण इट विल गेट बेटर विथ टाईम, आय बिलीव्ह इन दॅट. सो हे होतं. आणि मी माझ्या हजबंडला भेटले ऑफकोर्स, पण ते थोडेसे शाय आहेत. सो मी नक्की भेटवेन मी त्यांना, बट वेन एवर ही इज रेडी, आय डोंट वॉन्ट टू फोर्स हिम. ओके, सो फिंगर्स क्रॉस्ड, जेव्हा पण ते येतील, यू आर वेलकम ऑन माय चॅनल मिस्टर हजबंड. आणि हां, सो दिराचं लग्न आहे, त्याची थोडीशी शॉपिंग राहिली आहे, ती जर शूट करता आली तर ती दाखवेन. आणि जसं मी ट्रॅव्हलिंगमध्ये असताना म्हणाले, जेवढं शक्य होईल मला तेवढं मी लग्न ते कवर करायचा प्रयत्न करेन. सो घरी आल्यानंतर खूप शांत वाटतं आहे. हां, आणि अजून एक गोष्ट, माझ्या फॅमिली मेंबरमधलं पर्टिक्युलर कोणताही फॅमिली मेंबर तुम्हाला आवडला असेल, त्याचे ट्रेट्स आवडले असतील, किंवा माझी इन जनरल सगळीच फॅमिली आवडली असेल, तर नक्की कॉमेंटमध्ये कळवा. कॉमेंट करताना बिलकुल कंजूसी करू नका आणि तुमचे अभिप्राय मला कळवत राहा. सो दॅट्स इट. आणि हेच सांगायचं आहे की आमचे बरेचसे फॅमिली मेंबर्स पण येऊ शकले नाहीत काही कारणास्तव. माझी मोठी बहीण म्हणा, किंवा सुनील मामा, जयश्री मामी, त्यांनाही ट्विन्स आहेत, अनया आणि आरव. परत माझे तुकू मामा, आशा मामी, अन्वय, मार्मिका, प्रज्वल, स्वप्नीलचा छोटा भाऊ प्रज्वल, त्यालाही नाही जमलं यायला. सो बरेचसे फॅमिली मेंबर्स होते ज्यांना नाही जमलं यायला. ही तर अर्धी फॅमिली होती, अर्धी फॅमिली पाहिलीच नाही आहे तुम्ही. पण जेव्हा पण आम्ही एकत्र येतो अशीच धमाल करतो. तर तुम्हाला हा माझा दिवाळीचा कोणताही ब्लॉग किंवा सगळे ब्लॉग, सिरीज ही अख्खी दिवाळीची जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कॉमेंट करून कळवा. बिलकुल कंजूसी, परत मी एकदा सांगते, बिलकुल कंजूसी करू नका. तुमचे कॉमेंट्स वाचल्यावर तेवढंच आतून असं वाटतं की अजून छान छान व्हिडिओज बनवावे. सो तुम्ही मला कॉमेंट्समध्ये हेही कळवा की तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ बघायचे आहेत माझ्याकडनं. सो मी त्याचा प्रयत्न करेन बनवायचा. आत्ता सध्या लाईंड अप आहे दिराचं लग्न. आफ्टर दॅट आय एम फ्री. तर तुम्हाला जे पण वाटत असेल टॉपिक्स तर मी ते कवर करायचा प्रयत्न करेन. ऑलमोस्ट सगळं सांगितलं जे मला सांगायचं होतं. तुमच्याशी बोलल्यावरती खूप छान वाटतं आणि असंच हसत राहा आणि निरोगी राहा. माझ्यावर प्रेम करा, आशीर्वाद ठेवा. सो या, कीप स्प्रेड लव्ह अँड पॉझिटिव्हिटी. बाय.